नमस्कार, अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. आपण आलेलो आहोत पुणे भिडेपूल जवळ. पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे मेमाने सर व शिंदे सर, पवार सर, आपण यांची मुलाखत घेणार आहोत. सर, आपण काय यावेळी कसं सुविधा केलेली आहे जरा थोडक्यात. मी शिवाजी मेमाने, स्टेशन ऑफिसर, अग्निशामक दल, पुणे महानगरपालिका. दरवर्षीप्रमाणे गणपती विसर्जन काळामध्ये अगदी गणपतीची मूर्तीची स्थापना झाल्यापासून विसर्जनाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या गणपतीचं विसर्जन होईपर्यंत पुणे महानगरपालिका अग्निशामक दलाच्या वतीने नदी घाटावरती, विविध विसर्जन घाटावरती जीवरक्षकांची 3 शिफ्टमध्ये नेमणूक केलेली असते. तसेच प्रत्येक घाटावरती फायरमनची नेमणूक केलेली असते. तसेच प्रत्येक घाटावरती प्रत्येक एक अधिकाऱ्याची नेमणूक अग्निशामक दलाच्या वतीने केलेली आहे. त्याचबरोबर जीवरक्षक आणि फायरमन यांच्याकडे लाईफ बॉय, लाईफ जॅकेट, रोप, रस्सी आणि नदीच्या पात्रामध्ये अनेक ठिकाणी आपण रोप बांधलेले आहेत की जेणेकरून एखादा भाविक चुकून पाय घसरून पडला तर त्याला त्वरित बाहेर काढण्याच्या दृष्टीने जीवरक्षक उडी मारून बाहेर काढतातच, परंतु रस्सीच्या सहाय्याने सुद्धा त्या भाविकाला बाहेर येईल अशी व्यवस्था पुणे महानगरपालिका अग्निशामक दलाच्या वतीने केलेली आहे. सर, यावेळी नेहमीपेक्षा गर्दी कशी वाटते तुम्हाला? दरवर्षीपेक्षा यावेळेला सकाळच्या वेळेला थोडस गर्दी कमी होती, परंतु दुपारनंतर गर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पाहता दृश्य. दादा, नेहमीपेक्षा यावर्षी काय बदल वाटतो? यापेक्षा म्हणजे पोलीस बंधुभावांनी पण जरा चांगला सहकार्य केलेलं आहे, त्यांचं पण जरा सहकार्य लागलेलं आहे. त्याच्यामुळे एकदम विसर्जन एकदम सुंदर होत आहे आणि कशाची ही काळजी नाही. आणि फायर ब्रिगेडचे जीवरक्षक आणि आम्ही त्यांनी लाईफ जॅकेट दिलेले आहेत, जर्किन दिलेले आहेत की ह्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही, काय नाही. आणि पूर्णपणे आमचं ध्यान आहे पाण्याकडे की आम्ही कुठल्याही मूर्तीचे पैसे वगैरे काय घेत नाही. लोक आवडीने दक्षिणा देतात तर ते आम्ही खुशीने घेतोय. दरवर्षीपेक्षा यावेळी काय तुम्हाला गर्दी वगैरे असं काय वेगळं जाणवतंय का? हो, जाणवतंय. गर्दी जरा आहे, पण थोडी गर्दी वाढी जास्त आहे. हो, जास्त. तुम्ही किती जण आहात? आम्ही सात जण आहेत. हो, घाटावर. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहत राहा व अपडेट राहा.